तर हे बी टॉपिकचे जे क्वेश्चन आहेत आपले बदललेत, पूर्ण 228 झालेत. पहिले 172 होते वर्ड्समध्ये, तर इथं 50% क्वेश्चन सांगतो तुम्हाला. बघा, बोल नको आता बघा इकडं. तर हे काय म्हणलं बघा, दिलेल्या MS वर्डमध्ये डॉक्युमेंट तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग आपल्याला 1.5 करायचं आहे. तर या तिसऱ्या वाक्याला सिलेक्ट करा. असं इथं लाईन स्पेसिंगमध्ये जायचं, लाईन पॅराग्राफ स्पेसिंग याला क्लिक करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला 1.5 करा म्हणजे या ठिकाणी लाईन स्पेसिंग अंतर असं 1.5 करायचं, नंतर सबमिट करायचं असं. आणि पुढचा क्वेश्चन घेण्यासाठी इथं क्लिक करा. दिलेल्या MS वर्डमध्ये तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग मल्टिपल 4 लाईन्स करा म्हणजे. तर तसं सेम जसं आपण गेल्या प्रश्नाला तिसऱ्या वाक्याला सिलेक्ट केलं तर त्याच पद्धतीने करायचं आहे, पण इथं लाईन स्पेसिंग 4 करायचं आहे. तर तिसरे वाक्य सिलेक्ट करा. पहिलं लाईन स्पेसिंगमध्ये जा, इथं लाईन स्पेसिंग ऑप्शनला क्लिक करायचं या ठिकाणी. आणि इथं या ठिकाणी सिंगल आहे, या ठिकाणी लाईन स्पेसिंगचं ऑप्शन कसं आहे, सिंगल आहे. तर इथं या ठिकाणी मल्टिपल करा आणि इथं आपला 4 करा या ठिकाणी आणि नंतर याला ओके करा या ठिकाणी. समजलं का? पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये तिसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग डबल करा. तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग काय करायचं आपल्याला, डबल करा म्हणलं. तर तिसरं वाक्य सिलेक्ट करा, या लाईन स्पेसिंगमध्ये जा आणि याला 2.0 करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ABCD फॉर्मॅट प्रत्येक नंबर लिस्टसाठी अप्लाय करा म्हणजे आपले हे जे नंबर लिस्टमध्ये जे आहे आपल्याला युनिटसाठी अप्लाय करायचं. आपल्याला युनिटसाठी दिसते का इथं युनिट, इथून सिलेक्ट करायचं संपूर्ण युनिट. नंतर आपल्याला इथं नंबरिंग ग्रुपमध्ये जायचं या ठिकाणी आणि याच्यामध्ये आपल्याला ABCD फॉर्मॅट बदलं, या ठिकाणी ABCD फॉर्मॅट आहे, याला क्लिक करायचं असं. पुढचा प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ मार्क, लाईन ब्रेक, टॅब स्टॉप आणि स्पेशल यांसारखे नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर दर्शवा. तर लास्टला क्लिक करायचं सर्वात शेवटी आणि इथं शो कॅरेक्टर हाईटवर क्लिक करायचं या ठिकाणी. तरी कॅरेक्टर येईल असं आणि नंतरला सबमिट करायचं या ठिकाणी. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ 6 मधील जे नंबरिंग स्टाईल आहे आपल्याला ते बदलून आपल्याला रोमन संख्याच्या ऐवजी आपल्याला ABCD फॉर्मॅट करायचं आहे. तर इथं खाली पॅराग्राफ नंबर 6 म्हणलं तर इथून सिलेक्ट करायचं लोकेशनपासून सिलेक्ट करायचं आणि याला काय करायचं, रोमन संख्या हे काढायची आपल्याला आणि इथं नंबरिंग टाकायचं आहे. तर इथं नंबर ग्रुपमध्ये जा आणि रोमन संख्या काढायचं आहे आणि ABCD द्या म्हणलं तर ABCDला क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने येईल क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये यादी चढत्या क्रमाने लावा म्हणजे असाइनिंग करा म्हणजे यादी. याला सिलेक्ट केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी चालेल आणि या शॉर्ट ऑर्डरमध्ये क्लिक करा A to Z मध्ये आणि याला असाइनिंग करा म्हणजे. तर या असाइनिंगवर क्लिक करायचं आणि नंतर याला ओके करायचं या ठिकाणी. तर हे चेंजेस होईल पूर्ण. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये यादी उतरत्या क्रमाने लावा म्हणजे डिसाइनिंग ऑर्डर करा म्हणजे. तर डिसाइनिंग ऑर्डर करण्यासाठी काय करायचं बघा, इथं शॉर्टमध्ये जा, याला डिसाइनिंगला क्लिक करा आणि याला ओके करा या ठिकाणी. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये क्रमांक दिलेल्या यादीमधून नंबर लिस्ट काढून टाका. नंबर लिस्ट आपल्याला काढायचं आहे तरी पूर्ण सिलेक्ट करा असं संपूर्ण आणि नंबर लिस्टमध्ये जा आणि याला नॉन करा म्हणजे निघून जाईल पूर्ण. दिलेल्या डॉक्युमेंट यादी असाइनिंग करा म्हणजे माझी चढत्या क्रमाने लावा म्हणजे असाइनिंग करा. तर इथं क्लिक करा A to Z मध्ये शॉर्टमध्ये आणि याला असाइनिंग करा आणि याला ओके करा या ठिकाणी. यादी डिसाइनिंग करायचं, डिसाइनिंग त्याच्या खालीच आहे आपल्याला. तर इथं A to Z मध्ये क्लिक करा शॉर्टमध्ये आणि याला डिसाइनिंगला क्लिक करा नंतरला ओके करा या ठिकाणी. दिलेल्या डॉक्युमेंट क्रमांक दिलेली यादी आपल्या नंबर लिस्ट काढून टाका. नंबर लिस्ट आपल्याला काय करायचं, काढायचं, डिलीट करायचं नंबर लिस्ट. तर नंबर लिस्ट डिलीट करण्यासाठी काय करायचं, इथं हे संपूर्ण सिलेक्ट करा आणि इथं नंबर ग्रुपमध्ये जा आणि याला नॉन करायचं या ठिकाणी. दिलेल्या MS वर्डमध्ये जिथे कॉस्ट शब्द आहे तिथे आपला रेट शब्द आपल्याला रिनेम करायचा. सर्व डॉक्युमेंटमध्ये रेट शब्द टाईप करायचा त्या ठिकाणी. तर इथं रिप्लेसमध्ये जा या ठिकाणी आणि इथं वरी काय करायचं, त्यामध्ये कॉस्ट करा, टॅप करा, खाली इथं टाका रेट आणि याला काय करायचं, रिप्लेस ऑल करा म्हणजे सर्व ठिकाणी म्हणलं तर रिप्लेस ऑल करायचं. ऑल डन विल मोड
5 रिप्लेसमेंट म्हणजे आपल्या 5 ठिकाणी रिप्लेस झालेला आहे. तर याला ओके करा, नंतरला याला क्लोज करा या ठिकाणी. दिलेल्या MS Word डॉक्युमेंट सर्व जिथे 10 शब्द आपल्या तिथं अँड मध्ये आपल्याला रिप्लेस करायचे.